विशाल पाटील आपलं हेच कोण टपालच टपाल टपाल म्हणजे नाव काय त्यांचं? विशाल पाटील. हा विशाल पाटील. मग विशाल पाटील यांना आम्ही मत द्यायचा विचार केलाय. विशाल पाटील येणार नाही. पाटील आम्ही चंद्रराजाच्या टाकणार आहे. नमस्कार. नमस्कार. लोकसभेचे इलेक्शन चालू आहेत. हा काय वाटते कोण येईल निवडून? विशाल पाटील. का हो, कशामुळे? काय म्हणलं तर संजय काका विमा भरल्याला पैसा आला नाही. बर मग एक नोकरी बी गेला नाही. भाजप सरकार 10 वर्षाला कशाला मतदान करायचं त्याला? बर होय का नाही? तुम्ही जर म्हणा तुमची वारीच पोरं जर एक घर गेलं का नोकरीला? नाही, गेले 10 वर्ष का खासदार आहेत की काय करते? जा उपडायला आहे त्याने उपडायला. बर कामाचं काय? मग काय काम काय शेटे केलं नाही त्याने. बर हा हा काय काम काय केलं नाही त्याने. हा मग 2019 साली ते मुख्यमंत्री आले होते त्याच्या संघामध्ये. जे सांगून गेला पाणी संकला देतो बडचेला देतो म्हणून त्यांनी बी काय इकडे बघितलं नाही. मग आता सध्याला चंद्रराव पाटील आहेत महाविकास आघाडीकडून. विशालदादा अपक्ष उभारल्यात. संजय काका बीजेपी मध्ये उभारल्यात. त्या तिघीपैकी कोणाची कुस्ती लागेल? कोण जिंकल्यात? आता विशाल पाटील. पाटील पुढारी आहे सगळ्यांचं. कसं काय वातावरण काय वाटतंय? कोण येईल निवडून? कोण तर आमका पाण्याचे डांबायचं काय सांगायचं लोक? पाण्याचं डांब आहे. कोणाचं काय खरं नाही. काय सांगायचं लोक? गेले 10 वर्ष संजय काका खासदार आहेत की? खासदार 10 वर्ष असताना संजय काका जत तालुका पूर भागा पाणी आलं नाही. दुष्काळ भाग खाई पूर पासून दुष्काळाचं आहे. कुठं 97 पासून 95 वर्षाचं काम आहे दुष्काळ भाग आहे. पुढार लोक सांगली 75 वर्ष देश संतत होऊन गेले. सांगली जिल्ह्यामध्ये सरकार आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये पूर्वीपासून आहे. दादा वसंतराव दादापासून जत तालुक्याचे सुख काय केले शेतकऱ्यासाठी ती लोकांना काय सांगायला? कोणाचं काय आवडतंय कोणाचं मत टाकतं काय सांगू शकत? जत तालुक्याच्या पूर भागात पाणीच नाही.
आता 95 मध्ये आम्ही काम केले. नारायण राणे साहेब ती सूचनची ओपनिंग केले. 99 मध्ये मदत काय केले तर कर्नाटक सरकार महाराष्ट्र सरकार तक्रार काय झाले पूर्ण ओपनिंग आम्ही होतो. बर मग काय नेमकं आता परिस्थिती काय आहे? असेच काय आहे ते काय ते जत तालुक्यात पूर्ण मग पाणी ते आणून देतो. दिल्लीचे मत टाकते मत जाते पुढे आमदार येते तालुक्याचं पाणी देतो म्हणते निवडून येते ते जाते. नमस्कार. नमस्कार. लोकसभेचे इलेक्शन चालू आहेत. काय वाटते कोण येईल निवडून? काय वातावरण काय इकडे? आपलं हेच कोण? टपालच. टपाल. टपाल म्हणजे नाव काय त्यांचं? विशाल पाटील. विशाल पाटील. मग संजय काका 10 वेळे खासदार 10 वर्ष झाले खासदार आहेत की त्याने काय केलेच नाहीत ना. का बरं? काय केलेच पाणी आणलं नाहीत. बर काहीच काम नाही त्यांचं. एक तर काय काम आहे का? काहीच नाही काम. बर मग काय या वेळेला विशाल पाटील फिक्स आहे? ठरलंय काय तुमचं? काय अख्खं गावात ठरलंय. आम्ही ठरवायचं काय राहिले. बर म्हणजे तुमचं ठरलंय म्हणा. नमस्कार. बोला की. काय काय मिळतं तुमच्या दुकानात? सगळे मोबाईल वगैरे सगळे आहे. मोबाईल वगैरे काय स्कीम काय काय स्कीम सध्या काय नाही आपल्याकडे. काय लोन बिन्स काय व्यवस्था? लोनचे बजाज फायनान्स. बजाज फायनान्स होत आहे? होय होते की. बघा यांच्याकडे बजाज फायनान्स होत आहे. सगळं येऊन जत तालुक्यात लोकांनी येऊन बजाज फायनान्स मध्ये घेऊन जावा मोबाईल. स्वस्तात मस्त आहेत. नमस्कार. जत आता सध्याला लोकसभेचे इलेक्शन चालू त्याचा आहे. काय विचार नाही त्यातला अनुभव आपल्याला काही नाही. काय वाटतंय नेमकं काय तुमचं? अनुभवच नाही त्यातला. आपण त्याविषयी कधी चर्चा बी घेतली नाही आणि कोणाला आपण मांडत बी नाही त्याविषयी. मग काय तुम्ही यातले काय त्यातलं इलेक्शन म्हणजे संपर्कात आपल्याला एवढं नाही. आता सध्याला पाटील 3 पाटील आहेत की हो? नाही पाटील असतील 3 घरच्यांचा निर्णय आहे. घरचे ज्याला कर म्हणून त्याला करायचं. घरचे जे निर्णय. वडिलांची जबाबदारी आहे त्याच्यात. बरं. जी कर म्हणते. नाही, आता सध्या 3 पाटील पुढे आहेत सांगली जिल्ह्यात. त्याचा काय अनुभव कोण नाही वाटतं आपल्याला. सक्षम आहे काय आपल्या- आपल्याला यातलं जास्त हे नाही. लोकसभेचे इलेक्शन चालू आहेत. हा काय वाटते कोण येईल निवडून? विशाल पाटील. का हो? कशामुळं? जास्त लिडिंग निवडून हा? कमीत कमी 2 लाखांनी जास्त निवडले. विशाल पाटील म्हणजे असं काय नेमकं म्हणजे त्यांच्या कामाचं काय काय असणार आहे? एजेंडा काय असणार आहे कामाचं पुढे? काँग्रेस असल्यामुळे काँग्रेस त्यांनी अपक्षमध्ये बघला ना. काँग्रेस त्यांना भेटला नाही सीट त्यांना. बरं त्यामुळे तुमचं ठरले काय मग? ठरलंय तुमचं सगळ्यांचं? ठरलं 100%. नमस्कार. नमस्ते. लोकसभेचे इलेक्शन चालू आहेत. हा काय पाटील पुढाऱ्यांचं वातावरण काय इकडे जत तालुक्यात? आता सध्या विशाल पाटील यांना आम्ही मत द्यायचा विचार केलाय. बर कारण आतापर्यंत झालेले जेवढे पुढे आहेत त्यांनी आतापर्यंत काहीच केलेलं नाही. बर आता नवीन चेहरा बघावं म्हणून एक आमची इच्छा आहे. त्यासाठी विशाल पाटलांना मतदान करणार आहे. ते पण बहुमतानं. मला सांगा विशाल पाटील जर समजा निवडून आले हा तर आपल्या जत तालुक्यासाठी काम करण्यास सक्षम असतील का? हो आहेत की. आहेत म्हणून तर मतदान करायचंय त्यांना. बर जर नसतील तर मग त्यांना का मतदान? मग अगोदरच्या पुढाऱ्यांना करायला काय वाईट होतं? आता काय तर नवीन चेहरा मिळावा, काय तर नवीन अपेक्षा म्हणून तर त्यांना मतदान करायचं. म्हणजे तुमच्या गावाल्यांचं ठरले म्हणा. हो आम्ही गावाल्यांनी ठरवलंय सगळ्यांनीच की मतदान विशाल दादांनाच करायचं. नमस्कार. 3 पुढारी आहेत पाटील पुढारी. काय सांगाल? 3 पाटील पुढारी निवडणुकीमध्ये मैदानात उतरल्यात. भाजपकडनं संजय काका आहेत, अपक्ष म्हणून विशाल पाटील आहेत, महाविकास आघाडीकडून चंद्रराव पाटील आहेत. या तिघापैकी कोण निवडून काय वाटते तुम्हाला? अगोदर पाणी आणा. अगोदर पाणी नाही तिचं प्यायला. कोणाला तर निवडून आणू. हा नाही पाणी नाही ती कोण बी आली नाही ती पाणी बी आणली नाही ती. मग कसं काय करायचं तर? मामा नमस्कार. नमस्कार. लोकसभेचे इलेक्शन चालू आहेत. काय सांगाल कोण येईल निवडून? काय वातावरण काय वाटतं? निवडून आणून काय फायदा आहे ते ना. बर काय उपयोग नाही ते. बर मग आता गेले 10 वर्ष संजय काका खासदार आहेत. काय करायचं खासदार? काय सांगाल त्यांच्या कामाबद्दल काय वाटतंय तुम्हाला? कामाबद्दल काय वाटतं? आता जनावरला पाणी आहे का इथं? आता महागाई नेमकी एवढी वाढली आहे, त्या महागाईबद्दल काय वाटते मग? विशाल पाटील. नाही महागाई एवढं वाढली आहे, पेट्रोल डिझेल बाकीचं औषध खतपत वाढल्यात. काय वाटते? महागाई कमी व्हायला पाहिजे काय वाढली पाहिजे का असं राहिलं पाहिजे? कमी व्हायला पाहिजे. कमी व्हायला पाहिजे. मग मोदी सरकारकडून 2000 रुपये शेतकऱ्यांना चहा मिळतात की काय? त्याबद्दल काय वाटते? चांगला आहे का वाईट आहे काय वाटतं तुम्हाला? काय सगळ्याला आम्हा गरीबाला चांगला आहे. गरीब लोक तसंच म्हणतात. मग काय 3 पुढारी आहेत आपल्या सध्याला महाराष्ट्र आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये 3 पाटील आहेत. त्या 3 पाटील पैकी कोणाचं कोण वाटतंय? कोणाला काय विशाल पाटील वाढणार. विशाल पाटील. नमस्कार. नमस्कार. लोकसभेचे इलेक्शन चालू आहेत. काय वाटते कोण येईल निवडून? 3 पाटील पुढारी आहेत. तिन्ही पाटील आम्हाला नको झाले करायचं काय आता? बर पर्याय मारून काय करायचं? अरे म्हणून सगळे तर एकी होत नाही ना गावातले. बर अरे आपण तिन्ही पाटीलच नको आहेत आम्हाला.
कुठली कोण काम केलं कोणीच केलं नाही मला. काय आपल्या शेतकऱ्याच्या मागण्या काय आहेत नेमकं मग? पाण्याचं त्याचं एवढं आणि काय ते प्रत्येक जण येतोय सांगतोय कॅनल करतोय पाणी आणून देतोय 5 वर्षानंतर येतो. 5 वर्षानंतर एकदा येतात तेव्हा येऊन काय करायचं. 5 वर्ष येतं मग शेतकरी आणि मग सर्व बाकीचे लोक काय करते काय कोण विचार करत नाही. कोणी येऊन काय आम्हाला काय केलं नाही. मग आता 3 पटेल पुढारी आहेत मग तिघापैकी काय 5 वर्षानंतर एकटा नवीनच येतोय तेव्हा येऊन त्याने पण असं सांगतोय त्याच्या पाठीमाग करते नेमकं काय करते कोणीच कामाला काय केलं नाही. कोणावर विश्वास राहिला नाही आपला. कोण काय सक्षम मला आपल्या जत तालुक्याला पाणी देण्यासाठी कोण उमेदवारी आतला कोण सक्षम असेल? तिन्हीपैकी आता 5 वर्ष त्यांनी केलं नाही. आता बघायचं ना एवढं हे विशाल पटेल एवढा निर्णय द्यायचं बघायचं. नमस्कार. 3 पाटील पुढारी आहेत सांगली जिल्ह्यात. होय, काय वाटतं कोणाचं वातावरण कसं काय काय? आता आम्हाला वाईट आहे परिस्थिती दुष्काळमुळं. आम्हाला कसं प्यायला पाणी मिळालं झालं. मग जनावरचा चारा छावणी कोण केलं नाही. आम्हाला मुख्यमंत्री असून आपला महाराष्ट्र राज्यात आपला जत तालुक्यात काय इकडे बघितलं नाही, दुर्लक्ष केलं. मग आपला जत तालुक्यात दुष्काळ भाग केला नाही आणि गोरगरिबाला कामधंदा नाही, प्यायला पाणी नाही, जनावरला चारा नाही. आम्हाला वाईट परिस्थितीत चाललो. मग आता राजकारण आपल्या तालुक्यात आम्ही बदलणार आहे. काय कोणी निवडून कसं काय वातावरण कोणाचं काय? मग वातावरण विशाल पाटील येणार नाही. काय कशामुळं अपेक्षा आहेत ते? अपक्ष मग त्याला निवडून देऊ. मग आता ते निवडून 5-5 वर्ष दिला त्यानेच काय केलं नाही. हिने तर निवडून काय तर पुढं नियोजन बघू. बरं, विशाल पाटील निवडून आले तर आपल्या जत तालुक्याला पाणी देणे सक्षम होतील का? पाणी देवाना आम्हाला पाऊस देऊ द्या. त्यांच्या पाणीच नको काय नको. मग देवाना आम्हाला पाऊस देऊ द्या, चांगला आपला होऊ द्या. ते राजकारण तिकडंच डोंबला जाऊ द्या. मग आम्हाला एवढं वाईट म्हणा लागले. आम्हाला संजय काका 10 वर्ष काय केलं नाही. वर मोदी आहे आणि आपला मंत्री आहे, 2 उपमुख्यमंत्री असून आपल्या तालुक्यात काय केलं नाही. मग मिरज तालुका नदी आहे तिकडे दुष्काळ भाग केला. आपल्या जत तालुक्यात काहीच केलं नाही. अजून कोण निवडून येतात ना तुम्हाला किनाल करतो पाणी आणून सोडतो ती सांगतात. अजून कोण पण केला नाही आम्हाला.